ऐका ना, मी काय सांगतो ते. आत्ताच 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन झाला. मी पालकांना आणि विविध शाळांना आव्हान केलं होतं की यावर्षी प्लॅस्टिक मुक्त शाळा या दिशेने पाऊल टाकण्यासाठी शाळेच्या सुरुवातीलाच पालक, विद्यार्थी आणि शाळा यांनी एकत्र येऊन पाण्याच्या प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि खाण्याचा टिफिनचे प्लॅस्टिकचं टिफिन हे नाकारून यावर्षी 2025 पासून स्टीलची पाण्याची बाटली आणि टिफिन डबा स्टीलचा हा विकत घ्यावा आणि एक मुंगीचा वाटा, खारीचा वाटा पर्यावरण वाचवण्याच्या दृष्टीने आपण उचलावा. म्हणजे लाखो बाटल्यांचा आणि प्लॅस्टिकच्या डब्यांचा जो कचरा या पृथ्वीवर पडत असतो त्याच्यातून मुक्ती मिळेल. एकंदर प्लॅस्टिकच्या याच्यातनं ती खूप सूक्ष्म मुक्ती असेल, पण काही अंशाने का होईना आपण या पृथ्वीवरचा तो भार प्लॅस्टिकचा नक्की कमी करू शकू. याच दृष्टीने मला या निमित्ताने प्रत्येक जिल्ह्यातल्या दुकानदारांनी आव्हान करायचं आहे की त्यांनी सुद्धा एक सामाजिक पर्यावरणीय जबाबदारी या नात्याने शाळांना आणि पालकांना आव्हान करावं की निदान या 2025 मध्ये डिसेंबर अखेरपर्यंत जे शाळेतनं आम्ही प्लॅस्टिकची पाण्याची बाटली वापरणार नाही, आम्ही प्लॅस्टिकचा टिफिनचा डबा वापरणार नाही, आम्ही स्टीलचं बाटली आणि स्टीलचा डबा वापरू, असं जे शाळेला प्रतिज्ञापत्र लिहून देतील त्याच्यावरती मुख्याध्यापकांनी पत्र जोडावं. आणि असं पत्र जो विद्यार्थी, जे पालक दुकानात घेऊन येतील त्यांना काही डिस्काउंट द्यावं, जेणेकरून त्या डिस्काउंटमुळे एक प्रेरणा मिळेल आणि एक ग्राहक, हा जो लहान बालक ग्राहक आहे तो हे घेण्यास आणि त्याचे आईवडील घेण्यास प्रवृत्त होतील. तर मग समस्त महाराष्ट्रातील दुकानदारांनी जे स्टीलची बाटली आणि स्टीलचा टिफिन बॉक्स विकतात, मग ते स्टीलच्या भांड्यांचं दुकान असो किंवा जनरल स्टोअर्स असो, त्यांनी हे स्वखुशीने सर्व शाळांना पत्र लिहावं आणि शाळांनी सुद्धा वेगवेगळ्या आपल्या भागातल्या दुकानदारांना या चळवळीत सामील करून घेऊन त्याच्याकडनं एक प्रॉमिस घ्यावं की आम्ही काही डिस्काउंट देऊ, भरीव डिस्काउंट देऊ. या 31 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्ही स्टीलची पाण्याची बाटली आणि स्टीलचा टिफिन खाण्याचा डबा विकत घेतल्यास काय कशी वाटते कल्पना माझी चांगली वाटली तर हा मेसेज फॉरवर्ड करा. मी म्हणाला काय गंजी फ्रॉकवर इंटरव्ह्यू दिला आहे, काय करतायत. या क्लायमेट चेंजमुळे आमचा जळगाव जिल्ह्यामध्ये इतकी प्रचंड उष्णता वाढलेली आहे. मध्येच पाऊस येतोय, जातोय, गायब होतोय.
त्याच्यामुळे उकडंबा झालेला आहे आणि नाईलाजाने मी इनरवरच तुम्हाला माझं म्हणणं मांडतो आहे. किंवा पटलं तर अंमलात आणा. दुकानदार जे मित्र असतील त्यांच्या व्हॉट्सअपवर या मेसेज जाऊ द्या, पालकांना जाऊ द्या, शाळांना जाऊ द्या, मुख्याध्यापकांना जाऊ द्या, पालक शिक्षक संघाचा व्हॉट्सअप असेल त्याच्यावर जाऊ द्या आणि आपला खारीचा वाटा उचला. जय पर्यावरण, प्लास्टिक हटाओ, प्रदूषण बचाओ.